नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। 29 मार्च रोजी येत आहे कामदा एकादशी। हिंदू धर्मामध्ये या एकादशीला खूप सारे महत्त्व आहे। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी विशेष महत्त्वाची एकादशी ठरली जाते। कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी एकादशी होय। कामदा एकादशीचे व्रत हे 29 मार्च 2026 रोजी करावे हे शुभ ठरले गेले आहे। या दिवशी अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त। या वेळेस आपण जर भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याला खूप सारे महत्त्व आहे। हा काळ भगवान विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत फलदायी काळ आहे। तर या दिवशी काय करावे, तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचे आहे। त्यानंतर आपल्या हातामध्ये पाणी आणि अक्षता घेऊन आपल्याला भगवान श्री विष्णूंसमोर आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे। माझ्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि पापांचा नाश हो असा संकल्प करून आपल्याला या व्रताची सुरुवात करायची आहे। आपल्याला भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावरती आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे। आपल्याला भगवान विष्णूंना अष्टगंध, हळद, असं चंदन या गोष्टी लावून घ्यायच्या आहे। अक्षदा, तुळस, फुलं या सर्व गोष्टी ही आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करून घ्यायच्या आहेत। मात्र एकादशीच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी तुळशीला हात लावू नये। एकादशीच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी तुळसही कधीही तोडू नये, तर आपल्याला तुळसी आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे। शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय। या मंत्राचा जप करत करत आपल्याला आपली पूजा पूर्ण करून घ्यायची आहे। या दिवशी आपल्याला फलाहार घ्यायचा आहे, पण जर आपल्याला उपवास करणे शक्य नसेल, आपल्या तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर उपवास केला नाही तरीही चालू शकते, पण आपल्याला तामसिक आहार हा घ्यायचा नाही। त्या दिवशी तसेच आपल्याला तांदूळही सेवन करायचे नाही। या दिवशी आपल्याला आपल्या रागावरती नियंत्रण ठेवायचे आहे। कोणालाही अपशब्द बोलायचा नाही किंवा वाईट वक्तेही कोणासोबत बोलायचे नाही। सर्वांशी प्रेमाने बोलायचे आहे। या दिवशी कामदा एकादशीची व्रतकथाही वाचायची आहे। एकादशीच्या दिवशी झोपण्याऐवजी आपण जर कीर्तन, भजन किंवा नामस्मरण याच्यामध्ये रात्र घालवली तर खूप शुभ मानले जाते। या एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचेही पठण करायचे आहे। यालाही खूप महत्त्व आहे। एकादशीच्या दिवशी दान धर्मालाही खूप महत्त्व आहे। एकादशीच्या दिवशी आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी यासारख्या गोष्टी गरजू व्यक्तींना जरूर दान करायचे आहे। एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो। एकादशीच्या दिवशी पूजा करणे किंवा मंत्र जप करणे याला खूप सारे महत्त्व आहे। त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्या गोष्टी करायच्या आहे आणि काही मंत्र हे नक्कीच जप करायचा आहे। त्यातील एक महत्त्वाचा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय। या मंत्राचा तर 108 वेळा कमीत कमी हा जप नक्की करा। जर 108 वेळा जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी 11 वेळा तरी या मंत्राचा जप करा। त्याचबरोबर आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचाही जप करायचा आहे। ओम नारायण विद्रोह वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। या मंत्राचाही आपल्याला या दिवशी जप करायचा आहे। या दिवशी आपल्याला विष्णू नामाचे पठण हे नक्कीच करायचे आहे। ते केल्याने आपल्या घरातील अडचणी दूर होतात। या कोणत्याही मंत्राचा जप करताना आपल्याला तुळशीच्या माळेवरती मंत्र जप केलेला अधिक फलदायी ठरतो। त्याचबरोबर आपण भगवान विष्णूंना जो काही नैवेद्य अर्पण केला आहे त्यामध्ये तुळशीचे एक पान नक्की ठेवायचे आहे। नाहीतर आपण केलेल्या सेवा किंवा केलेली पूजा ही विष्णू पूजा ही अपूर्ण राहते। त्यामुळे तुळशीचे पत्र हे आपल्याला भगवान विष्णूंच्या नैवेद्याबरोबर नक्कीच अर्पण करायचे आहे। चैत्र महिन्यातील पहिली एकादशी आहे। कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी। त्यामुळे तुमच्या वर्षाच्या सुरुवातीला ज्या काही मनात इच्छा असतील, अपेक्षा असतील, त्या इच्छा आपल्याला भगवान विष्णूंसमोर मांडायच्या आहेत आणि आपल्या इच्छा
सकारात्मक बोलायच्या आहेत। या सर्व गोष्टी किंवा आपल्या इच्छा भगवान विष्णूंना सांगून त्या पूर्ण करण्याची मागणी आपण भगवान विष्णूंजवळ करायची आहे। भगवान विष्णू या व्रताचे पालनहार आहेत, त्यामुळे आपल्या सर्व इच्छा भगवान विष्णू नक्कीच पूर्ण करतील। व्हिडिओ आवडला जर असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।